चरित्रे महान संगीतज्ञांची या अंतर्गत आज आपण किशोर कुमार गायक यांचा अभ्यास करणार आहोत. भारतीय पार्श्वगायक, गायक, अभिनेता, गीतकार, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक किशोर कुमार गांगुली यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 रोजी खांडवा, मध्य प्रदेश या ठिकाणी झाला. वडिलांचे नाव कुंजलाल गांगुली आणि आईचे नाव गौरी देवी गांगुली. पत्नी रूपा गुहा, मधुबाला, योगिता बाली, लीना चंदावरकर आणि अपत्ये अमित कुमार व सुमित कुमार. किशोर कुमार यांचे मूळ नाव आभास कुमार होते. वडील कुंजलाल हे वकील होते. आई गौरी देवी या एका श्रीमंत घराण्यातील होत्या. किशोर कुमार आपल्या भावंडात सर्वात लहान. इतर भावंडे अशोक कुमार, सती देवी आणि अनुप कुमार. अशोक कुमार बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाल्यावर गांगुली परिवाराचे मुंबई दौरे वाढत गेले. आभास कुमार यांनी याच वेळी आपले नाव किशोर कुमार ठेवून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. बॉम्बे टॉकीजमध्ये ते समूह गायक म्हणून काम करत होते. अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट शिकारी होता. या चित्रपटात अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका होती. संगीतकार खेमचंद प्रकाश आणि किशोर कुमार यांना जिद्दी या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. यानंतर किशोर कुमार यांना गाण्याच्या बऱ्याच संधी मिळाल्या. त्यांनी मुंबईत राहण्याचे निश्चित केले. बॉम्बे टॉकीजच्या फनी मुजुमदार दिग्दर्शित आंदोलन या चित्रपटात त्यांनी हिरोचे काम केले. आपल्या भावाच्या मदतीने किशोर कुमार यांना अभिनेता म्हणून बरीच कामे मिळत असली तरी त्यांना एक यशस्वी गायक व्हायचे होते. त्यांना अभिनयामध्ये विशेष रुची नव्हती, पण अशोक कुमार यांना घाबरत असल्यामुळे ते अभिनय करत राहिले. किशोर कुमार संगीत शिकलेले नव्हते. सुरुवातीला ते के.एस. सहगल यांची नक्कल करीत. सुप्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांना किशोर यांची गायकी खूप आवडे. त्यांच्या सल्ल्यानुसार किशोर यांनी नक्कल करण्याचे सोडून आपली एक विशिष्ट शैली निर्माण केली. अभिनेता म्हणून किशोर यांनी बऱ्याच नामांकित दिग्दर्शकाबरोबर काम केले. बिमल रॉय, ऋषिकेश मुखर्जी इत्यादी. आके सीधी लागी दिल पे हे हाफ तिकीट या चित्रपटातील गाणे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात युगल गीत करण्याचे सलील चौधरी यांच्या मनात होते. पण लता मंगेशकर शहरात नसल्यामुळे आणि सलील चौधरींना लता मंगेशकर परत येण्यापूर्वी ते गाणे रेकॉर्ड करायचे असल्याने किशोर कुमार स्वतः गाण्याचे मेल आणि फिमेल दोन्ही आवाज काढून गाणे गाऊन समस्येचे निराकरण केले. पडद्यावर ते स्त्री वेशातील प्राण आणि किशोर कुमार यांच्यासाठी होते. या गाण्याची खूपच प्रशंसा झाली. किशोर कुमार यांची गायकीची कला दाखवण्याचे श्रेय संगीतकार एस.डी. बर्मन यांना जाते. किशोर कुमार यांनी स्वतःची गायकीची शैली विकसित केली. त्यामध्ये यॉडलिंगची विशेषता होती. त्यांनी अभिनेता देवानंद यांना उसना आवाज दिला. शूटिंगसाठी उशिरा येणे, संपूर्णपणे गैरहजर राहणे यामुळे त्यांचे 1966 नंतरचे चित्रपट वारंवार ब्लॉक झाले आणि ते आयकर समस्येमध्ये अडकले. 1968 मध्ये राहुल देव बर्मन यांनी किशोर कुमार सोबत पडोसन पासून काम करायला सुरुवात केली. एक चतुर नार खूपच गाजले. शक्ती सामंतच्या आराधनामुळे बॉलिवूडचा अग्रगण्य पार्श्वगायक म्हणून स्थापित केले. 1970 आणि 1980च्या दशकापासून किशोर कुमार यांनी धर्मेंद्र, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, जितेंद्र, संजीव कुमार, देवानंद, शशी कपूर, मिथुन चक्रवर्ती, विनोद खन्ना, दिलीप कुमार, शम्मी कपूर, रणधीर कपूर, ऋषी कपूर, राजीव कपूर, आदित्य पंचोली, नसरुद्दीन शाह, संजय दत्त, सनी देओल, अनिल कपूर, राजेश रोशन, प्राण, सचिन, विनोद मेहरा, रजनीकांत, चंकी पांडे, कुमार गौरव, संजय खान, फिरोज खान, कुणाल गोस्वामी, गोविंदा, जॅकी श्रॉफ इत्यादी अभिनेत्यासाठी गाणी गायली. किशोर कुमार आणि राजेश खन्नावर चित्रित केलेली 255 गाणी 92 चित्रपटामध्ये गायली.
जितेंद्रसाठी 202, देवानंदसाठी 119, अमिताभसाठी 131 गाणी गायली. भारतीय आणीबाणीच्या वेळी संजय गांधींनी किशोर कुमार यांना राष्ट्रीय काँग्रेसच्या रॅलीसाठी गाण्यास सांगितले, पण त्यांनी नकार दिला. याचा परिणाम म्हणून माहिती आणि प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ला यांनी 4 मे 1976 पासून आपत्कालीन संपेपर्यंत अखिल भारतीय रेडिओ आणि दूरदर्शनवरील राज्य प्रशासकावर किशोर कुमारांची गाणी वाजवण्यास अनधिकृत बंदी घातली. बढ़ती का नाम दाढी, जिंदगी, दूर वादियों में हे त्यांनी निर्माता दिग्दर्शक म्हणून केलेले काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. ममता की छाव में चित्रपटात बच्चन यांनी पाहुणा म्हणून येण्यास नकार दिला, त्यामुळे त्यांनी बच्चनसाठी गाणी बंद केले. योगिता बालीने किशोर कुमार यांच्याबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर मिथुन चक्रवर्तीशी लग्न केल्यावर मिथुन चक्रवर्तीसाठीही त्यांनी तात्पुरते गाणे थांबवले. त्यांच्या स्मृतीत मध्य प्रदेश सरकारने खंडवाच्या बाहेरील भागात स्मारक उभारले आहे. किशोर कुमार यांनी 81 चित्रपटात काम केले आणि जवळजवळ 574 चित्रपटासाठी ते गायले आहेत. किशोर कुमारने 14 चित्रपटांची निर्मिती केली, त्यापैकी 6 चित्रपट अपूर्ण राहिले. त्यांनी 5 चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून 2 अपूर्ण आहेत. त्यांनी 12 चित्रपटांचे दिग्दर्शन केले आणि त्यापैकी 4 अपूर्ण राहिले. इंदिरा गांधींनी भारतावर लादलेल्या आणीबाणीचा किशोर कुमार यांनी जाहीर धिक्कार केला. त्याचा सूड म्हणून इंदिरा गांधी यांनी किशोर कुमार यांच्या मिळकतीवर आयकर खात्याकडून छापे मारायला सुरुवात केली. त्यांची गाणी आकाशवाणीवर वाजवू नयेत असे आदेश दिले. किशोर कुमार तुरुंगात जाता जाता वाचले असले तरी ते कफल्लक झाले. यावर उपाय म्हणून ते देशात आणि परदेशात स्टेज शो करू लागले. त्यात त्यांना अपरंपार यश, प्रसिद्धी आणि भरपूर पैसा मिळाला. त्यांचे सर्व स्टेज शो हाऊसफुल होत असत. आणीबाणी संपली तरीही ते स्टेज करतच राहिले. त्यांना काही पुरस्कार मिळाले. 8 वेळा उत्तम गायक म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड. मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार. मध्य प्रदेश सरकार दरवर्षी किशोर कुमार असंकरण नावाचा पुरस्कार दरवर्षी एका व्यक्तीला देते. किशोर कुमार शास्त्रीय संगीत शिकले नव्हते, खरं खोटं देव जाणे, पण मेहबूबा सिनेमाचे रेकॉर्डिंग R.D. बर्मन करत होते. ते किशोर दादांना म्हणाले, दादा तुम्हाला एक शिवरंजनी रागातले गाणे गायचे आहे. तेव्हा ते म्हणाले, राग गेला खड्ड्यात, तुम्ही मला गाणे सांगा, मी गातो. आणि त्याने मेरे नैना सावन भादो हे गाणे गायले. गाणे पण प्रसिद्ध झाले आणि शिवरंजनी रागही प्रसिद्ध झाला. किशोर कुमारांची काही शास्त्रीय रागावर आधारित गाणी आहेत, ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत. धन्यवाद.